जेजुरीजवळ संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी असणाऱ्या वारकऱ्यांचा अपघात झालेला आहे, ज्यामध्ये 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू देखील झालेला आहे। इतर जे जखमी वारकरी होत्या त्या याच जेजुरीच्या ग्रामीण रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलेला आहे। त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत आणि याच ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर प्रताप साळवे आत्ता आपल्या सोबत आहेत। नेमकी काय परिस्थिती आहे या वारकऱ्यांची आणि काही जे काही वारकरी आहेत त्यांना खाजगी रुग्णालयात देखील हलवण्यात आल्याची माहिती मिळते। सर, काय नेमकी माहिती काय आहे? किती रुग्ण वारकरी आत्ता आपल्याकडे ॲडमिट आहेत? नेमकी त्यांची प्रकृती काय? साधारण 9च्या दरम्यान सकाळी आपल्याकडे 6 पेशंट आले होते या ॲक्सिडेंटच्या अनुषंगाने। तर त्याच्यामध्ये 3 रुग्ण हे ब्रॉड डेड होते आणि 3 हे इंज्युर्ड होते। तर या 3 जे ब्रॉड डेड होते त्यांची नावं अशा प्रकारे आहेत। राजेश्री शंकर भोसले, वय 62 वर्ष वय, त्या सांगलीच्या होत्या। त्यानंतर माधवी राजाराम सरवडे, ह्या 55 वर्षाच्या सांगली जिल्ह्यातल्या होत्या। त्यानंतर नंदा पवार, वय 52, ह्यासुद्धा सांगली जिल्ह्यातल्याच होत्या। त्यानंतर 3 जे इतर रुग्ण होते तर त्यांना एकाला उजव्या पायाला फ्रॅक्चर झाला होता, दुसऱ्या रुग्णाला त्यांचा जो पाय आहे त्याला क्रश इंजुरी झाली होती व तिसरा जो रुग्ण होता तर त्याला एक डोक्याला थोडासा मार लागला होता। पण तिन्ही हे स्टेबल होते, पण फ्रॅक्चर असल्या कारणाने मग ते आनंदी प्रायव्हेट हॉस्पिटल येथे तिकडे दाखल झालेले आहेत। तर त्यांचा तिथे उपचार वगैरे चालू आहे। आता किती रुग्ण आपल्याकडे उपचार घेत आहेत आणि त्यांची नेमकी प्रकृती कशी आहे? सध्या आपल्याकडे आता रुग्ण त्याच्यापैकी एकही नाही आता सध्या। ते प्रायव्हेट हॉस्पिटलमध्येच आहे, तिथं आम्ही त्यांचा खर्च वगैरे म्हणजे पूर्ण आम्ही त्याचा हे घेणार आहे, खर्च वगैरे आम्ही देणार आहे त्या आनंदी हॉस्पिटलमध्ये जे ट्रीटमेंट घेणार आहे। आपल्याकडे ती सुविधा उपलब्ध नसल्यामुळे तिकडे हलवण्यात आले त्या बाकी रुग्णांना। आणि ते फ्रॅक्चर झाल्या असल्या कारणाने आम्ही त्यांना ससूनलाच पाठवलं होतं। किती म्हणजे रुग्ण किती आहेत आता? एकूण 3 मृत झालेले आहेत आणि ऑलरेडी डायरेक्ट प्रायव्हेट हॉस्पिटलला गेले होते, आनंदी हॉस्पिटलला। आणि जखमी किती आहेत? जखमीची संख्या 8 आहे आणि 3 हे रुग्ण दगावले आहेत। बरं, अशा प्रकारे 11। हे जे 8 जखमी आहेत, काही मेजर आहेत, काही गंभीर जखमी आहेत की प्रकृती काय नेमकी त्यांची सुधारते? त्याच्यामध्ये एकच फक्त एकाला चेस्ट ट्रॉमा झालेला आहे, तोच थोडा सिरियस आहे। तर त्याला पुढील उपचारासाठी ससूनला पाठवणार होते असं सांगण्यात आलं होतं आनंदी हॉस्पिटलमधून। जखमींची नावं काही सांगता येतील का? नावं सांगा। जखमींमध्ये गीताबाई शेलार, वय 70, राहणार सांगली। त्यानंतर शैलजा जगताप, वय 60, डिग्रस सांगली। त्यानंतर मंगल पाटील, वय 70, हे सुद्धा जिल्हा सांगलीतले होते। आणि आणखीन 5 रुग्ण जे डायरेक्ट आनंदी हॉस्पिटलला दाखल झाले होते तर त्यांची नावं आहेत अक्काताई बबन कोडी, शिरगाव। त्यानंतर शांता शिवप्पा आले शालसेपर, मिरजवाडी। त्यानंतर कसाबाई गस्ते, नंतर लक्ष्मी विठ्ठल गडदे, कवटे महाकाळचे। त्यानंतर शामराव चव्हाण, हे एक पेशंट होते, ते पोरटीचे होते। ओके, तर एकूण 8 रुग्ण जे आहेत वारकरी आहेत त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। 3 वारकरी रुग्णांचा मृत्यू झालेला आहे। ग्रामीण रुग्णालयात काही वेळ उपचार केल्यानंतर त्यांना पुन्हा खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे। या 8ही वारकऱ्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं डॉक्टर प्रताप साळवे यांनी सांगितलेलं आहे। त्यांच्यावर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे आणि इथे काही सुविधा होत्यात, काही सुविधा खाजगी रुग्णालयात उपलब्ध असल्यामुळे त्यांच्यावर तिकडे उपचार सुरू आहेत। कॅमेरामन कृष्णासह योगेश बोरसे, TV9 मराठी, जेजुरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।